डॉक्टर ऋतुजा दारूवाले जे आपल्या पेशंटला बघत आहेत. आज त्यांचं मेडिकवर हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे आणि तसेच ब्लड सॅम्पलसुद्धा इथे घेण्यात येत आहे. इथे ब्लड बँकसुद्धा आहे. तसेच इथे मेडिकेअर हॉस्पिटल जिथे जनरल फिजिशियन, स्त्रीरोग, बालरोग आणि पोटाचे विकार इथं तपासल्या जातील. मॅडम ऋतुजा दारूवाले ह्या इथल्या मेडिकल इन्चार्ज आहेत मेडिकवर हॉस्पिटलच्या. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा संजय दारूवाले. आज माझं मेडिकेअर हॉस्पिटल TV सेंटर N9ला ओपनिंग होत आहे. आपल्याकडे पोटाचे विकार, स्त्रीरोग, बालरोग, तसेच स्त्रियां रिलेटेड समस्या, ॲलर्जिक रिॲक्शन, त्यावरती उपचार, होमिओपॅथी तसेच ॲलोपॅथी उपचार पद्धती होईल आपल्याकडे. आज दिनांक 9 जुलै रोजी आपली मेडिकेअर हॉस्पिटलचं ओपनिंग होत आहे आणि त्यानिमित्त आपण मोफत रक्तदान शिबिर तसेच मोफत ब्लड कॅम्प अरेंज केला आहे. मॅडम, मेडिकेअर हॉस्पिटल सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश हाच की लोकांपर्यंत आपल्या सेवा देता याव्या. म्हणजे सर्व सामान्य लोकांना कोणत्या सुविधा देणार मॅडम नागरिकांना? OPD बेसिसवरतीच आहेत सध्या आणि IPDसाठी बेड वगैरे अवेलेबल आहे आपल्याकडे. या हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ त्याच्यासाठी असं स्पेशल कुणी आहेत का? स्पेशल स्त्रीरोग, बालरोग आणि पोटाच्या विकारावरती कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध असतील? उपचार सध्या OPD बेसिसवरती आहे आणि व्हिजिटिंग कन्सल्टंट पण आपल्याकडे अवेलेबल राहतील, तज्ञ डॉक्टर. गरीब व सामान्य रुग्णांसाठी आपल्याकडे काय सुविधा आहेत? योजना लवकरच आपल्याकडे सुरू होणार आहे आणि गरजू लोकांना म्हणजे त्यांच्या पद्धतीनुसार आपण डिस्काउंट पण देण्यात येणार आहे. बरं, प्री ब्लड सॅम्पल कलेक्शन जी आहे ही सुविधा कशी उपलब्ध करावी? त्यासाठी रुग्णांची काय प्रक्रिया करावी लागेल? प्रक्रिया म्हणजे आपला नंबर आपण दिलेला आहे. तर जिथे सॅम्पल आहे तिथे आमचे लोक येऊन सॅम्पल कलेक्ट करून जाणार आणि संध्याकाळी 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट अवेलेबल होतील. वेद मेडिकलची जी सुविधा आहे हॉस्पिटल सोबत आता